हॅलो एव्हरीवन. सर्वांना नमस्कार. मी प्रदीप पाटील आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आहे. चॅनलचं नाव आहे द बिगिनिंग विथ. आणि सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार व अभिनंदन. आपण एवढ्या मोठ्या संख्येने मला जॉईन झालात आणि खूप चांगला रिस्पॉन्स सगळ्या स्तरावरून मला येत आहे, विशेषतः शिक्षकांचा. सो थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग मी राईट हिअर. अँड ज्यांच्यासाठी हा फर्स्ट टाइम आहे, जे पहिल्यांदा या ठिकाणी जॉईन होत आहे, त्यांच्यासाठी म्हणून एक इन्फॉर्मेशन सांगायची होती की याच्या आधी दिस इज द थर्ड सेशन. याच्या आधी आम्ही नाऊन आणि प्रोनाऊन या दोन कंटेंटवर आपण सेशन घेतलेले आहेत. जर इफ यू वॉन्ट यू कॅन टेक अ लुक ओव्हर देअर. याच चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला ते दोन सेशन सुद्धा बघायला मिळतील. चला ठीक आहे, आपण अधिकचा वेळ न वाया घालवता आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया. आज आपण ऐकणार आहोत वर्ब म्हणजे ऍक्शन याबद्दल ऐकणार आहोत. चलो लेट्स बिगिन. थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग मी. चलो लेट्स स्टार्ट. ऑल राईट. तर वर्ब काय आहे? वर्ब इज अन ऍक्शन. जे आपण ऍक्शन करत असतो, दररोज जे ऍक्शन करत असतो ते वर्ब आहे. बसणे, उठणे, हसणे, रडणे, बोलणे, चालणे, धावणे, पडणे, ज्या ऍक्शन आपण सकाळपासून सायंकाळपर्यंत नेहमी करत असतो, उठणे, झोपणे, ज्या ऍक्शन आपण करत असतो त्याला आपण म्हणतो वर्ब. एव्हरी ऍक्शन दॅट यू आर डुईंग इज अ वर्ब. राईट. आता उदाहरणार्थ तुमच्या स्क्रीनवर दिलेलं आहे रन. राईट. शी रन्स फास्ट. eat, they eat the mangoes. Read, we read book before bed. Walk, they walk in the garden every day. Play, he plays with the dog on Sundays. Listen, we listen the music. Wash, you wash the clothes. Attend, we attend the class regularly. आता बघा, या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्शन तुमच्या समोर आणून ठेवलेले आहेत, बरोबर. सो वर्ब इज अन ऍक्शन. राईट. जे ऍक्शन तुम्ही करत असता, क्रियापद, क्रिया, जे क्रिया तुम्ही करत असता दॅट इज दी वर्ब. ओके. आता पुढे आपण वाढूया आणि वर्बचे प्रकार कोणते कोणते आहेत ते आपण बघूया आणि पुढे वाढूया. थँक्यू. नाव देर आर 5 टाइप्स ऑफ वर्ब्स. आता 5 प्रकारचे वर्ब्स मी तुमच्या समोर आज प्रेझेंट करतोय. आणि या व्यतिरिक्त आणखी काही वेगळे वर्ब्स तुमच्या माहितीत असतील तर प्लीज लेट मी नो. आय विल टेक अ नोट ऑफ दॅट. आय एम ऑलवेज वेटिंग फॉर युअर रिव्ह्यू अँड युअर रिप्लाय ऑन द कमेंट्स बॉक्स. प्लीज डू कनेक्टेड टू मी on that platform. So there are 5 types of verb. One is an action verb, second is linking verb, third one is helping verb, fourth is transitive verb, and last one is intransitive verb. So far today I'm going to tell you about these 5 types of verb. Let's do it. सगळ्यात पहिला आहे ऍक्शन वर्ब. ओके. ऍक्शन वर्ब इज विच शोज द फिजिकल ऍक्शन एज वेल एज द मेंटल ऍक्शन. आता फिजिकल ऍक्शन रन, राईट, रन, सिट, स्टँड, go, come, walk. These are the physical action. Now what is the mental action? Think, right? Think, love, sympathy, right? These are the mental action. Okay. Speak, even speak is also the mental action. Okay. So verb first part is the action verb, which means the physical action as well as mental action. The examples are given. They think over it. We speaks about the festival. He speaks about the festival. We carry book in a bag. I buy milk every morning. She loves fresh flowers. I write story. He teaches grammar. He drives bus. या सगळ्यामध्ये तुम्हाला ऍक्शन दिसत आहे. फिजिकल ऍक्शन ऍज वेल ऍज इन सर्टन केस मेंटल ऍक्शन ऍज वेल. राईट. जे मनापासून, जे डोक्यावरून आपण जे काम करत असतो, म्हणजे विचार करणे. राईट. सो दीज आर दी ऍक्शन वर्ब्स. आता तुमच्या स्क्रीनवर काही ऍक्शन वर्ब दिलेले आहेत. रन, जम्प, डान्स, स्विम, रीड, राईट, स्पीक, ड्रिंक, स्लीप, वॉक, सिंग, क्लाइम, प्ले. तर हे सगळे एक्झाम्पल्स आहेत.
सो आपण पुढे वाढूया. दिस इज द ऍक्शन वर्ब. So guys, I'm always waiting for your reply. If you want to add something from this point, you can add here. Thank you. तर आपण पुढे वाढूया. पुढे आहे लिंकिंग वर्ब. आता बघा, लिंकिंग वर्ब म्हणजे सब्जेक्टला त्याच्या इन्फॉर्मेशनशी कनेक्ट करणारा वर्ब इज अ लिंकिंग वर्ब. जसं शी इज टॅलेंटेड आर्टिस्ट. बघा, शी हा सब्जेक्ट आहे, टॅलेंटेड आर्टिस्ट हे तिच्याबद्दलची माहिती आहे. आता शी, टॅलेंटेड आर्टिस्ट या दोघांना जर आपण वेगवेगळे ठेवलं तर मध्ये जो येतो इज, म्हणजे हा जो इज आहे हा सब्जेक्ट आणि इन्फॉर्मेशन याला लिंक करतो, म्हणून याला म्हणतो आपण लिंकिंग वर्ब. आता सिंग्युलर असेल तर इज, वॉज किंवा आय असेल तर एम. प्लुरल असेल तर आर आणि वेअर. एक्झाम्पल तुमच्या समोर दिलेला आहे, दे वर हॅपी, दे वेअर हॅपी, राईट. आता बघा, दे सब्जेक्ट आहे, हॅपी काय आहे, इन्फॉर्मेशन, आणि याला कनेक्ट करणारा, लिंक करणारा, बघा, आय एम ट्राइंग टू बी व्हेरी स्पेसिफिक अँड आय एम ट्राइंग टू बी व्हेरी सिम्पल. ठीक आहे, आणि म्हणून मी तुम्हाला या साध्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना सांगावं. ठीक आहे, दे वेअर हॅपी, राईट. तर हा जो वेअर आहे हा सब्जेक्ट आणि इन्फॉर्मेशन याला कनेक्ट करतो. सो दॅट इज वाय इट इज अ लिंकिंग वर्ड. पुढे एक्झाम्पल आहे, ही बिकेम अ टीचर. बघा, ही आणि त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन काय आहे, टीचर. सो मध्ये काय काय होत आहे, बिकेम. सो दिस बिकेम इज कनेक्टिंग ही अँड टीचर. आता बघा, याच्यात फक्त हे नाही, पुढे बघा, वेदर सिम्स प्लेझेंट. आता हे सिम्स जो आहे तो लिंकिंग वर्ब आहे. त्यानंतर लिंकिंग वर्ब हे आपण फक्त याच्याबद्दल नाही, तर याच्या पलीकडे जाऊन आपण सेन्सरी ऑप्शन बद्दल पण आपण विचार करतो. जसं सेन्सरी ऑप्शन कोणते असतात, टेस्ट, स्मेल, फील अँड ऑल्सो टच. बरोबर आहे, हे सुद्धा लिंकिंग वर्बनी असतात. बघा, उदाहरण तुमच्या समोर दिलेलं आहे, द सूप टेस्ट डिलिशियस. आता बघा, द सूप हे काय झालं, सब्जेक्ट झाला, डिलिशियस काय झालं, इन्फॉर्मेशन झालं. त्याला कनेक्ट काय करतोय, सिम्स, सॉरी टेस्ट, टेस्ट डिलिशियस. फॅब्रिक फील्स सॉफ्ट. फॅब्रिक काय, सब्जेक्ट आहे, बरोबर. सॉफ्ट काय, इन्फॉर्मेशन आहे. कनेक्ट काय करतोय, फील्स. द परफ्यूम स्मेल नाईस. आय होप तुम्हाला ते समजलेलं आहे. ठीक आहे, सो दिस इज द लिंकिंग वर्ब्स. तुमच्या समोर स्क्रीनवर काही लिंकिंग वर्ब्सचे एक्झाम्पल दिलेलं आहे. जसं बी मध्ये बी, बीइंग, बीन, एम, इज. त्यानंतर बिकम, appear, feel, look, smell, taste, sound, and remain and stay. So these are the examples of linking verbs. Okay. So I'm trying to be very simple and specific. चला पुढे वाढूया. आता पुढे आहे हेल्पिंग वर्ब. आता लिंकिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब याच्यात नॉर्मली विद्यार्थ्यांचा कन्फ्युजन होतो. त्यामुळे मी या विषयाला जर असा हायलाइट करतोय. आता लिंकिंग हेल्पिंग वर्ब काय आहे, सब्जेक्ट आणि वर्ब याला जोडणारा. आधी काय होतं, सब्जेक्ट आणि इन्फॉर्मेशन याला लिंक करणारा लिंकिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब काय आहे, सब्जेक्ट आणि वर्ब याला जोडणारा हेल्पिंग वर्ब. उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे, शी इज रीडिंग अ बुक. बघा, शी सब्जेक्ट आहे, राईट. आता सब्जेक्ट म्हणजे जे सुरुवातीला आपण वापरतो दॅट इज द सब्जेक्ट. ठीक आहे, शी. आता त्यानंतर रीडिंग अ बुक, रीडिंग काय, वर्ब आहे, म्हणजे ती पुस्तक वाचत, ती पुस्तक वाचत आहे. आता याला मराठी ट्रान्सलेट केलं तर ती पुस्तक वाचत आहे. आता याच्यातला मी आहे जर रिमूव्ह केला तर वाक्य पूर्ण होईल का, मिनिंगफुल होईल का, ती पुस्तक वाचत नाही होत ना कम्प्लीट. त्यामुळे आहे लावणं तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून सब्जेक्ट आणि ऍक्शन, सब्जेक्ट आणि वर्ब याला कनेक्ट करणारा जो असतो दॅट इज दी हेल्पिंग वर्ब. ओके, आय होप माझ्या एक्झाम्पल वरून तुम्हाला ते समजेलच. हॅव, सेकंड एक्झाम्पल आहे हॅव. आय हॅव इटन लंच. आय हॅव इटन अ मँगो. मी आंबा खाल्ला. बघा, वाक्य पूर्ण कुठे होते, खाल्ला, इटन. त्यामुळे आय हॅव, हॅव जो आहे तो हेल्पिंग वर्ब आहे.
जो कनेक्ट करतो सब्जेक्ट आय आणि इटन या दोघांना कनेक्ट करणारा हॅव, त्यामुळे दॅट इज दी हेल्पिंग वर्ब. पुढे आहे did. You did not understand. ओके, त्यानंतर आहे मॉडेल्स. आय विल, बघा, आय विल मीट समवन सून. आय विल मीट समवन सून. बघा, विल जो आहे हा मॉडेल मध्ये येते. कॅन, कुड, विल, वुड, त्यानंतर शाल, शुड हे सगळे मॉडेल्स मध्ये येतात. यू शुड ट्राय, तुमच्या समोर स्क्रीनवर एक्झाम्पल आहे. यू शुड ट्राय. बघा, यू सब्जेक्ट, ट्राय, ट्राय काय राहणार आहे, ट्राय इज अ वर्ब आणि मध्ये काय कनेक्ट करतोय, शुड. सो आय होप लिंकिंग वर्ब आणि हेल्पिंग वर्ब याच्यातला डिफरन्स तुम्हाला आयडेंटिफाय करता येत आहे. आणि तुम्ही प्रॅक्टिस साठी आणखी उदाहरण तुम्ही तुमच्या वहीवर लिहू शकता आणि त्याच्यावरून तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला सराव होणारच आहे. सो पुढे वाढूया आपण. आता बघा, ट्रान्झिटिव्ह वर्ब. अ ट्रान्झिटिव्ह वर्ब is an action verb that required direct object. म्हणजे असे वाक्य ज्याच्यामध्ये सब्जेक्ट, सब्जेक्ट आणि त्यानंतर वर्ब आणि वर्ब नंतर ऑब्जेक्ट जो असतो, शेवटचा जो ऑब्जेक्ट असतो तो कंपल्सरी असतो किंवा ते असणं जरुरी असतं. आता तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो. बॉरो, शी बॉरोड माय फोन. बघा, शी बॉरोड तिने घेतलं किंवा मागितलं. काय मागितलं, तिने मागितलं, याच्याने वाक्य पूर्ण होते का, नाही. काय मागितलं, माय फोन. बरोबर, तिने मागितलं वाक्य अपूर्ण होतं. पूर्ण केव्हा झालं, माय फोन जेव्हा हा शब्द यूज केला तेव्हा. आता तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल देऊ शकता. शीच्या जागी दुसरं काहीतरी. ही बॉरोड माय पेन्सिल. बरोबर आहे. दे बॉरोड द बुक्स. त्यांनी पुस्तके मागितले, कदाचित लायब्ररीतून मागितले असेल. सो ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट असणं कंपल्सरी आहे अशा एक्झाम्पल्सला ट्रान्झिटिव्ह वर्ब असे म्हणतात. जसं पुढे एक्झाम्पल आहे, प्लीज ब्रिंग युअर होमवर्क. टीना बॉट अ न्यू ड्रेस. बघा, टीना बॉट अ न्यू ड्रेस दिसत आहे, म्हणजे ऑब्जेक्ट दिसत आहे. जेव्हा मी हा वाक्य वाचतो तेव्हा माझ्यासमोर ड्रेस येतो डोळ्यासमोर, राईट. ओके, द कॅट चेजेस द माऊस. असं म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यासमोर एक मांजर आणि ती उंदराच्या मागे धावत आहे असं दिसते, राईट. असं फील होते, असं इमॅजिन होते, राईट. कॅट इट्स मीट. अनन्या गिव्ह रोहन हर पेन्सिल. बरोबर. सो दीज आर दी ट्रान्झिटिव्ह वर्ब. आय होप ट्रान्झिटिव्ह वर्ब हे तुम्हाला कळलं आहे. आणि प्लीज तुम्हाला कळलं नसेल किंवा if you want me to change my method, please comment me on the comment box. I'm always waiting for that. आता आपण पुढे वाढूया इंट्रान्झिटिव्ह वर्ब. आता बघा, याच्यामध्ये पर्टिक्युलरली ऑब्जेक्ट नसला तरी चालतो किंवा डायरेक्ट ऑब्जेक्ट नसला तरीही चालतो. इंट्रान्झिटिव्ह वर्ब आर ऍक्शन वर्ड्स that do not require a direct object to complete the meaning. ठीक आहे. आता याच्यात ऑब्जेक्ट कंपल्सरी नाही किंवा नसला तरी चालतो या पद्धतीने. जसं ही रन्स एव्हरी मॉर्निंग. बघा, आता मी जेव्हा वाक्य म्हटलं ही रन्स एव्हरी मॉर्निंग, ऑब्जेक्ट दिसलं का कोणाला, नाही ना. ऑब्जेक्ट नाही दिसलं तरी पण मिनिंग कळलं ना, राईट. आता जर मी असं म्हटलं असतं ही रन्स ऑन द रोड, कदाचित ऑब्जेक्ट दिसलं असतं. बट याच्यात काय म्हटलंय, ही रन्स एव्हरी मॉर्निंग, तो कुठे धावतो डझंट मॅटर. ऑब्जेक्ट इज नॉट इम्पॉर्टंट. अराइव्ह, द ट्रेन अराइव्ह लेट, ट्रेन उशिरा आली. याला जर मी असं म्हटलं असतं, द ट्रेन अराइव्ह टू द स्टेशन, द ट्रेन अराइव्ह टू द प्लॅटफॉर्म नंबर 3, ऑब्जेक्ट दिसला असता. पण ऑब्जेक्ट याच्यात दिसत आहे का, नाही. द ट्रेन अराइव्ह लेट. ओके ओके. त्यानंतर प्लीज सिट डाऊन, पुढचं एक्झाम्पल आहे प्लीज सिट डाऊन. मग आपण चेअरवर बसवत आहोत, त्याला सोफ्यावर बसवत आहोत, डझंट मॅटर, इंट्रान्झिटिव्ह आहे, प्लीज सिट डाऊन. ठीक आहे. त्यानंतर ही स्टूड इन द कॉर्नर. ठीक आहे. द चाइल्ड क्राईड लाऊडली. बघा, याच्यातही बघा ऑब्जेक्टची काही फारशी गरज नाहीये किंवा डायरेक्ट ऑब्जेक्टची गरज नाहीये, असंही त्याला समोरच्याला मिनिंग कळत आहे. सो दिस इज दी
इंट्रान्झिटिव्ह वर्ब. ऑलराईट, तर आपण पुढे वाढूया. Thank you so much for listening me. Thank you so much for taking a note of your 15 minutes of your busy life. आणि माझ्या चॅनलला तुम्ही भरपूर लाईक्स आणि सबस्क्राईब करत आहे, त्यासाठी धन्यवाद. ज्यांनी केलं नाही, इट्स अप टू यू. इट्स नॉट कंपल्सरी, बट पटत असेल, आवडत असेल तर यू कॅन डेफिनेटली सबस्क्राईब. थँक यू सो मच फॉर लिसनिंग मी. थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. नमस्कार.